विद्यार्थी मित्रांनो, एसएन मॅथ्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक सूरज निर्मळ आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आपण आजच्या लेक्चरला एचएससी बोर्ड क्लास 12चं युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स म्हणजे मॅथमॅटिक्सच्या सिलेबसमध्ये कुठले कुठले चॅप्टर्स इन्क्लूड झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक चॅप्टरला बोर्डाने किती वेटेज ठरवून दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिक्सचे दोन पार्टमध्ये मॅथ डिवाइड झाले, एक पेपर फर्स्ट आणि दुसरा पेपर सेकंड. तर पेपर फर्स्ट म्हणजे पार्ट फर्स्ट मध्ये सगळ्यात पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तर मॅथमॅटिकल लॉजिकला जे वेटेज आहे ते 8 मार्क्सचं वेटेज आहे. तुम्हाला राईट साईडला प्रत्येक चॅप्टरच्या राईट साईडला जे वेटेज दिसतंय ते वेटेज विथ ऑप्शन वेटेज दिलेलं आहे. तर मॅथमॅटिकल लॉजिकला 8 मार्क्सचं वेटेज आहे. हा फर्स्ट पार्टचा एकदम सिंपल चॅप्टर आहे. तर त्या चॅप्टरच्या कन्सेप्ट आपण ह्या लेक्चर नंतर सेकंड लेक्चर आपण ज्यावेळेस स्टार्ट करणार आहे त्यामध्ये आपण चॅप्टर वाईज लेक्चर्स मध्ये प्रत्येक चॅप्टरच्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोतच. तर आज आपण फक्त युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन बघत आहोत. तर सेकंड चॅप्टर जो आहे तो मॅट्रिक्स चॅप्टर, त्याला मॅट्रायसिस पण म्हणतात. दिस चॅप्टर कॅरी 6 मार्क्स वेटेज विथ ऑप्शन. ह्या चॅप्टरला 6 मार्क्सचं वेटेज आहे विथ ऑप्शन. आता 11th स्टँडर्डला तुम्ही मॅट्रिक्सच्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेतच. सम ऑफ टू मॅट्रायसेस, डिफरन्स ऑफ टू मॅट्रायसेस, मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस ह्या कन्सेप्ट तुम्ही बघितलेल्या आहेतच. त्याच्यामधलेच आता ह्या मॅट्रिक्स चॅप्टरमध्ये जसं अडजॉईंट, को फॅक्टर्स वगैरे 11th स्टँडर्डचा काही कन्सेप्ट आपण यूज करणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर जो आहे तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. दिस चॅप्टर कॅरी 10 मार्क्स वेटेज. मॅक्झिमम वेटेज कॅरी करणारा चॅप्टर आहे. हा पण सिंपल चॅप्टर आहे. त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला 6 मार्क्सचं वेटेज आहे. त्याच्यानंतर व्हेक्टर्स 12 मार्क्सचं वेटेज. दिस चॅप्टर कॅरी 12 मार्क्स वेटेज विथ ऑप्शन. त्याच्यानंतर लाईन अँड प्लेन चॅप्टर आहे. आता बघा, ज्याला व्हेक्टरच्या कन्सेप्ट अंडरस्टँडिंग होता त्याला लाईन आणि प्लेन एकदम सिंपल जातं. आता हे दोन्ही टॉपिक एकदम सिंपल आहे म्हणजे 22 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. त्याच्यानंतर लिनियर प्रोग्रामिंग. लिनियर प्रोग्रामिंग कॅरी 4 मार्क्स वेटेज. आता बोर्डाला एचएससी बोर्डचा जो पेपर असतो हे सिलेबस बघितल्यानंतर आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असतो ते पण बघणार आहोत. लिनियर प्रोग्रामिंग मध्ये 4 मार्क्सचं वेटेज लिनियर प्रोग्रामिंगला आहे. त्याचा एक क्वेश्चन विचारला जातो, सोल्युशन ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बाय युझिंग ग्राफिकल मेथड. तो पण सिंपल चॅप्टर आहोत. ज्यावेळेस आपण हे चॅप्टर स्टार्ट करू त्यावेळेस याच्या कन्सेप्ट आपण बघणार आहोतच. हे झालं पेपर फर्स्टचं. आता टोटल पेपर फर्स्ट मध्ये 7 चॅप्टर्स आहेत. टोटल वेटेज 56 मार्क्सचं वेटेज आहेत विथ ऑप्शन. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये सगळ्यात पहिला चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन चॅप्टर कॅरी 9 मार्क्स वेटेज विथ ऑप्शन. ह्या चॅप्टरला 9 मार्क्सचं वेटेज आहे विथ ऑप्शन. त्याच्यानंतर सेकंड जो चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हला 9 मार्क्सचं वेटेज आहे. आता बघा, ज्याला डिफरन्शिएशन चॅप्टर जमतो, डिफरन्शिएशन, त्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एकदम इझी जातं. म्हणजे हे जे चॅप्टर इंटरलिंक आहे, बघा मी इथे सांगितलं होतं तुम्हाला वेक्टरच्या कन्सेप्ट जर अंडरस्टँडिंग झाल्या तर लाईन आणि प्लेन समजतं. तसंच हे दोन चॅप्टर एकमेकाला इंटरलिंक आहे. सेकंड पार्टचे चॅप्टर 6 चॅप्टर पर्यंत सगळे चॅप्टर एकमेकाला लिंक आहेत. ते कसं मी तुम्हाला सांगतो आता बघा, डिफरन्शिएशन आणि या चॅप्टरला नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. बरोबर ना? मग ज्याला डिफरन्शिएशनचा कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँडिंग होता त्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित समजतं. त्याच्यानंतरचा इनडेफिनाइट इंटिग्रल चॅप्टर कॅरी 10 मार्क्स वेटेज विथ ऑप्शन. आता इनडेफिनाइट इंटिग्रलची कन्सेप्ट ज्याला अंडरस्टँडिंग होता त्याला डेफिनाइट इंटिग्रेशन जमतं. बघा, इनडेफिनाइट आणि डेफिनाइट मध्ये सिंपल 2-3 स्टेपचा डिफरन्स आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि डेफिनाइट इंटिग्रेशनच्या स्टेप सगळ्या स्टेप सिमिलर आहे. फक्त डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये 2-3 स्टेप ऍड होता याच्या आन्सर नंतरच्या. समजलं? मग हे इनडेफिनाइट इंटिग्रल जर व्यवस्थित समजलं तर डेफिनाइट इंटिग्रेशन व्यवस्थित जमेल. डेफिनाइट इंटिग्रेशन कॅरी 6 मार्क्स वेटेज. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. आता डेफिनाइट इंटिग्रेशन जर जमलं म्हणजे इनडायरेक्टली हे दोन चॅप्टर जर व्यवस्थित जमले तर ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन इझिली तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. दिस चॅप्टर कॅरी 4 मार्क्स वेटेज. ह्या चॅप्टरला 4 मार्क्सचं वेटेज बोर्डाने डिक्लेअर केलेलं आहे. एकदम सिंपल क्वेश्चन्स असतात याच्यामध्ये. एरिया बिटवीन द कर्व्स म्हणजे तुम्हाला एरिया काढायचा असेल बिटवीन 2 कर्व्स ऑर लाईन ऑर कर्व त्याला म्हणायचं ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. त्याच्यानंतरचा हा जो चॅप्टर आहे डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर कॅरी 8 मार्क्स वेटेज विथ ऑप्शन. आता
ज्याला डिफरन्शिएशन चॅप्टर आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन चॅप्टर हे दोन चॅप्टर परफेक्ट जमतात. म्हणजे इनडायरेक्टली फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ हे चॅप्टर ज्याला व्यवस्थित जमतात त्याला डिफरन्शियल इक्वेशन एकदम इझी जातं. मग दिस चॅप्टर कॅरी 8 मार्क्स वेटेज विथ ऑप्शन. बघा 6 चॅप्टर पर्यंत सगळे चॅप्टर एकमेकाला इंटरलिंक आहे. म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएशन हे कंपल्सरी आलंच पाहिजे. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आपण ज्यावेळेस घेणार आहे त्यावेळेस त्याच्या शॉर्टकट ट्रिक्स वगैरे इझिली कसं लक्षात ठेवायचा ते मेथड्स वगैरे सर्व मी सांगणार आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर एकदम इम्पॉर्टंट आहे सेकंड पार्ट जमण्यासाठी. पूर्ण सेकंड पार्ट ह्या चॅप्टरवर डिपेंड आहे. आता हे जे दोन वेगळे चॅप्टर आहेत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमी डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्सचे वेटेज आहे दोघांना पण. हे चॅप्टर पण एकदम इझिली आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. 2 एक्सरसाइज या चॅप्टरमध्ये, सिंगल एक्सरसाइज या चॅप्टरमध्ये. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. बोर्डसाठी HSC बोर्डच्या पेपरसाठी या 2 चॅप्टर मधले सॉल्ड एक्झाम्पल जरी परफेक्ट केले, टेक्स्टबुक मधले सॉल्ड एक्झाम्पल जरी परफेक्ट केले तर तुम्हाला हे 10 मार्क्स तुम्ही इझिली अक्वायर करू शकता. आता बघा बोर्डाने काही थिअरीला वेटेज ठरवून दिलेले आहे 15% वेटेज. म्हणजे जे टोटल 56 प्लस 56 असं 112 मार्क्सचा आपला मॅथमॅटिक्सचा पेपर आहे विथ ऑप्शन. त्या 112च्या 15% जे वेटेज आहे ते थेरीला बोर्डाने ठरवून दिले. थेरी म्हणजे थेरम्स. आता बघा मॅथमॅटिक्स मध्ये थेरम असणारे चॅप्टर्स कुठले कुठले बघा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर मध्ये थेरम आहेत कंपल्सरी. आता 15% वेटेज थेरी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 17 मार्क्स. नियर अबाउट 17 मार्क्स हे तुम्ही इझिली एकदम कॅप्चर करू शकता. म्हणजे तुम्ही इझिली स्कोर करू शकता. 17 मार्क्स तर इझिली तुम्हाला भेटले पाहिजे. तर थेरम असणारे चॅप्टर्स खूप लिमिटेड आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये थेरम आहे. कुठले आहेत थेरम आणि ते कसा स्टडी करायचा, कसे प्रूव्ह करायचे ते आपण ज्यावेळेस चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेणार आहोत त्यावेळेस मी सांगणार आहे. त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये थेरम आहेत आणि व्हेक्टर्स मध्ये थेरम आहे. फर्स्ट पेपर मध्ये ह्या 3 चॅप्टर मध्ये थेरम आहेत. नंतर सेकंड पेपर याच्यामध्ये डिफरन्शिएशन मध्ये थेरम आहेत. त्याच्यानंतर इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये थेरम आहेत आणि डेफिनेट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीज या 3 चॅप्टर्स मध्ये थेरम आहेत. कुठले कुठले चॅप्टर्स? डिफरन्शिएशन, इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज. म्हणजे लिमिटेड चॅप्टर्स मध्ये थेरम आहेत. तिथे तुम्ही 17 मार्क्स इझिली कॅरी करू शकता. म्हणजे बघा स्कोर करणं एकदम सिंपल आहे. म्हणजे मॅथमॅटिक्सला 80 आउट ऑफ 80 मार्क्स पाडणं सुद्धा एकदम सिंपल आहे. आता त्याच्यानंतर बोर्डाने क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल पण सांगितलेली आहे. बघा बोर्डाने असं सांगितलंय की इझी लेवलचे एकदम सिंपल लेवलचे 30% क्वेश्चन असतील. 30% क्वेश्चन्स हे एकदम इझी लेवलचे असतील. त्याच्यानंतर मीडियम लेवलचे 50% क्वेश्चन्स असतील. बघा मॅक्झिमम पर्सेंटेज ह्या 2 लेवलमध्येच कव्हर होते, इझी आणि मीडियम लेवलमध्ये. आणि डिफिकल्ट लेवलचे म्हणजे हार्ड लेवलचे फक्त 20% क्वेश्चन्स असतील. म्हणजे हे बोर्डाने सांगितलेले वेटेज आहे. असा 100%चा पेपर आहे. म्हणजे बघा मॅक्झिमम वेटेज ज्यांना मॅथमॅटिक्स थोडं अवघड वाटतं. आता जनरली 100 आउट ऑफ 100 म्हणजे 80 आउट ऑफ 80 मार्क्स कॅरी करणं एकदम सिंपल आहे. पण तरी काही कन्सेप्ट अवघड वाटत असतील तर इझी आणि मीडियम लेवलचे क्वेश्चन सर्व मुलं सॉल्व्ह करू शकता. 30% आणि मीडियमचे 50% असे 80% क्वेश्चन्स हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की मॅथमॅटिक्सचा HSC बोर्डचा पेपर फॉर्मॅट कसा आहे, म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन आणि किती सेक्शन्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. क्वेश्चन पॅटर्न कसा असतो बघा. मॅथमॅटिक्सच्या पेपरला 3 आवर्स टाइम असतो आणि मार्क्स हे 80 मार्क्सचा पेपर असतो आपला आणि 20 मार्क्सचं प्रॅक्टिकल. आता बघा क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणजे क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 4 सेक्शन्स असतील. 4 सेक्शन्स मध्ये सगळ्यात पहिला सेक्शन आहे सेक्शन ए. आता बघा सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 अशा 2 टाईपचे क्वेश्चन असतील. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय असेल 8 MCQs. 8 MCQs 1 to 8.
each MCQ carry 2 marks weightage. असे टोटल 16 मार्क्सचे MCQ असतील. 16 मार्क्सचे MCQ. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये 4 व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन. 4 क्वेश्चन्स असतील, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स वेटेज. असे 4 मार्क्स जे असतील ते क्वेश्चन नंबर 2 ला असतील. असा टोटल 16 प्लस 4 म्हणजे 20 मार्क्सचा सेक्शन ए आहे. हा सेक्शन ए मध्ये सगळे क्वेश्चन कंपल्सरी आहेत. म्हणजे जे 8 MCQ आहेत, फर्स्ट वेट, ऑल MCQs आर कंपल्सरी. इच MCQ कॅरी 2 मार्क्स वेटेज. असे 16 मार्क्सचे MCQ आहेत. आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आणि इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स वेटेज. असे 4 मार्कचे क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 क्वेश्चन्स आहेत. बघा, मार्क्स वरूनच क्वेश्चन समजतोय किती हार्ड असणार आहे. 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन असणार आहे, एकदम सिंपल क्वेश्चन. 4 मार्क साठी 4 क्वेश्चन्स. आता असा 20 मार्क्सचा सेक्शन ए असणार आहे. नंतर सेक्शन बी. आता सेक्शन बी मध्ये फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर टोटल 12 क्वेश्चन्स. 3 पासून ते 14 पर्यंत. बघा, टोटल 12 क्वेश्चन्स. 12 शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स. बघा, 12 जे क्वेश्चन्स असतील ती शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स असतील. आणि इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स वेटेज. म्हणजे 12 टू जा 24 मार्क्स. 24 मार्क्स फॉर सेक्शन बी. सेक्शन बी कॅरी 24 मार्क्स वेटेज. हे शॉर्ट आन्सर टाइपचे क्वेश्चन असतील 12. आणि आउट ऑफ 12 वी हॅव टू अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन्स. बघा, आउट ऑफ 12 वी हॅव टू अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन्स. असा हा सेक्शन बी आहे. सिंपल क्वेश्चन आहे 2 मार्क्सचे. त्याच्यानंतर सेक्शन सी. सेक्शन सी. इन सेक्शन सी फ्रॉम क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26. Again 12 questions, short answer type questions, but each question carry 3 marks weightage. Total 36 marks for section C. 36 marks for question C. Again, out of 12 questions, we have to attempt any 8 questions. Out of 12 questions, we have to attempt any 8 questions. Means section C carry 36 marks weightage with option and 24 marks weightage without option. नंतर लास्ट सेक्शन जो आहे आपला क्वेश्चन पेपर मधला तो सेक्शन डी आहे. सेक्शन डी फ्रॉम क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 34. टोटल 8 क्वेश्चन्स. 8 long answer questions. Long answer type questions. Each question carry 4 marks weightage. Total marks are 32 marks with option for section D. And without option, out of 8 questions, we have to solve any 5 questions. 20 marks without option, 32 marks with option. असा आपला जो पेपर आहे. बघा, 20 marks for section A plus 24 marks for section B, 36 marks for section C, and 32 marks for section D. These 112 marks paper for mathematics HSC board. हे 112 मार्क जे आहे विथ ऑप्शन आहे आणि 80 मार्क जे आहे विदाउट ऑप्शन. बघा, सेक्शन ए मधले सगळे क्वेश्चन कंपल्सरी आहेत. सेक्शन बी मधले आउट ऑफ 12 वी हॅव टू अटेम्प्ट एनी 8. सेक्शन सी मधले आउट ऑफ 12 वी हॅव टू अटेम्प्ट एनी 8. आणि सेक्शन डी मधले आउट ऑफ 8 वी हॅव टू अटेम्प्ट एनी 5. असा 112 मार्कचा आपला मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. हे व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या नोटबुकमध्ये. क्वेश्चन पेपर फॉर्मॅट इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस चॅप्टर चालू होतील आपले टीचिंगसाठी त्या मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल की कुठल्या क्वेश्चन कुठे येऊ शकतो. म्हणजे सेक्शन ए मध्ये, सेक्शन बी मध्ये, सेक्शन सी मध्ये, सेक्शन डी मध्ये